ओ माझ्या दादा रे, आज आपण हरभऱ्याच्या शेतात आहे, पण आज आपण चोरी करायला नाही आलोय. मी तर पहिले चोर नाही तसा तर आपण तर बघा तुम्हाला व्ह्यू दाखवायला आलोय. हे बघा ते बिबट्याच्या पायपाने खोटं पत्त तुम्हाला बघून घ्या. इथलं व्ह्यू बघून घ्या. आमच्या शेताच्या बिलकुल बाजूला केळीची शेते बघून घ्या. आणि याच्यामध्ये थोडा व्हायरस पडला होता, तुम्ही कधी फुल व्हिडिओ बघितला असेल. म्हणजे बाकीचे केळी याच्यामध्ये खराब झालेले जे पिकून गेलेले असेल. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. हे बघा बाकीचे जे ना पुरे पिकून गेले तुम्हाला इथून तर नाही दिसत असेल, पण बाकीचे खराब होऊन मी तुम्हाला पुढे दाखवू शकतो का. हे काय किती लंब झालेलं आहे भाई. ओ माझ्या 10 रे भाई, खूपच लंब झालेलं आहे. आणि केळीचे झाड पडले खूपच लंब असतं. बाकी ठिकाणी केळी चांगली आहे, बाकी ठिकाणी थोडं खराब झालेलं आहे. पण इतकं काही बात नाही घाबरायची. आता मी माझ्या शेतात तुम्हाला घेऊन जातो. माझ्या शेत तर पुरं कोर आहे. पहिले तिथे ऊस लावला होता समोर बघून घ्या. इथं पहिल्यांदा आम्ही ऊस लावतो तो निघून गेलेला आहे. तर हे आमचे शेत ऊस लावलेलं आणि ते केळीचे शेत पण आमचे जे बघून घ्या तिकडे केळीचे शेत. तर पहिल्यांदा किती दिवसानंतर तुम्ही माझ्या शेत बघत आहे गाईस, खूपच दिवसानंतर तुम्ही माझ्या शेत बघत आहे पहिल्यांदा. अँड चला आपण पुढे जाऊया. थोडा आता मातीमधून चालायचं थोडं गंभीर वाटतं आपल्याला. इथला व्ह्यू चांगला तर उन्हामध्ये थोडा अजून व्ह्यू चांगला येईल. आणि काड्यांची झाड जो पण जडत असेल माझ्याशी तो इथे येऊन टोचून देईल त्याला मी. काय बोलू शकतो गाईस. चला थोडा पुढे जाऊया. आता मी माझ्या शेतात आहे, पहिले माझ्या शेतात होतो, काय विषय नाही त्यामध्ये. तर मागे पिंपळाचे झाड बघून घ्या. हे तुम्ही गाणं ऐकलेलं असेल, पिंपळाचं झाड ग बाई पिंपळाचं झाड, असं काही गाणं आहे. आम्हाला कविता शिकवली गेलेली आहे लहानपणी, पण ते आता याद नाही जस्ट गाईस. आपलाच भावमा आणि आपलाच रावमा कोणीच देवाने भाऊ संबंध का तुले बिबट्या म्हणतात शिलगावत होता शिलगाव रे बोई बी लागी बिन कमनाट लोच्या होईने. आणि कढीपत्ताचे झाड तुम्ही कधी खिचडी खात असाल त्यामध्ये बिंदास टाकत असाल घाबरायचे काम नाही. आपण कांदेशी ओ माझ्या दादाने हे काय झालं गाईज, एक खोललेलं आहे पहिले इथं खराब झालं होतं, त्यामुळे हे बदलण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. अँड तुम्हाला लोकेशन माहिती आहे का, मी तुम्हाला जी लोकेशन दाखवते ती माहिती आहे का. बघा इथं काय झालं होतं तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला नाही माहिती होतं पहिले हा व्हिडिओ बघा. माझ्यासाठी एक सॅडनेस आहे, मी या झाडाच्यावर व्हिडिओ शूट करायचे बघू शकता. आणि इथे झाड पडलेलं आहे. हा इथे मी व्हिडिओ बनवायच्या पहिले आणि हेच तुटलेलं होतं काही, ते झाड तुटून पडलं होतं. माझं नशीबच खराब आहे त्या टायमाला. तर बघा आता झाडची रिएक्शन काही चालत कसे दरवाजे बनवायचे याच्याने. सेकंडरी ते लिंबचे झाड तुम्हाला माहिती नसेल, कसं काय माहिती नसेल भाई. ऑब्विसली लिंबच्या झाडाशी माझे खूपच संबंध जुडलेले. संबंध म्हणजे तिथं मी व्हिडिओज बनवतो, तिथं जे फनी व्हिडिओज आपल्या येतात जे यायचे तिथंच बनवतो मी. बघून घ्या कसं बनवतो मी, बघू दाखवून देतो तुम्हाला. पहिल्यांदा इथं पण तोडून ठेवलं आहे. इथं बघा आपण हे जे स्टँडचे यूज करायचे इथं, म्हणजे आपलं जे मोबाईल ठेवायचे ते इथं लावायचं असं बांधून द्यायचं इथं. आणि इथून असं व्ह्यू घ्यायचं, जो मागचा व्ह्यू असा यायचा. बाबा मी तुला बोललो होतो ना तुझ्यासाठी कधी चांगली गर्लफ्रेंड बघणार, मुलगी बघणार. बघितली मी नाही, ती पण सच्चा प्यार करणारी. इलाज म्हणता शंभरी बायको. इकडे त्या ऊस पण होते, पण आता ऊस नाहीये कारण की आता ऊस काढले गेले गाईस. एक पाईपलाईनची सुविधा इथं आहे बघा. इकडच्या वॉल काही चालू केलं इकडचं चालू होईल, इकडचं चालू केलं इकडचं चालू होईल. ऑब्विसली तुम्हाला माहितीच असेल खानदेशमध्ये का तुम्ही राहत असाल, महाराष्ट्रामध्ये का तुम्ही राहत असाल, शेती करत असाल, सर्व ठिकाणी कॉमन आहे. अँड चला गाईस टाईम झालेला आहे, मी तुम्हाला दाखवून देतो. पहिले इकडं थोडा पुढे जाऊन मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. इथे तणनाशक मारलं होतं त्यामुळे गवत बघा कसं झालेलं आहे. तणनाशकचा प्रभाव हा. मला काय घुसो आवाज येतं, काय घुसू काय आवाज येते ते मला पडावं पडेल इथून, लोसा होऊन जाईल नाही ते. तर पीकवर काही धमाल करायचे आपलं. हे बघा आमचे केळीचे शेत दाखवून देतो तुम्हाला. तिथं भाजीवाल्याचं होतं आणि हे आमचं दाखवून देतो. पहिल्यांदा मी बघा इथं ओट पण भरलेली आहे, म्हणजे जे बोलता ना म्हणजे केळीचं हे पहिलं झाड निसल्यानंतर म्हणजे पूजा बिजा करता तर ते इथं केलेली या केळीच्या झाडाला. आणि बघून मी आमच्या केळीचे शेत पहिले तर चांगल्या प्रकारे निसायचे चालू झालेले आहे. तर गाईज अशी आपली लॉगिंग आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला पार्ट 2 मध्ये सर्व काही दाखवेल. लोचा असं आहे आमच्या शेताकडे बिबट्याच्या वावर आहे. बिबट्या म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक प्रकारचा प्राणी. अँड मी आता कॉलेज ब्लॉग चालू करत, ते चालू करू की नाही मला कमेंटमध्ये सांगा. बिंदास घाबरा नका, पुढे नाही बिंदास घाबरा नका. आपलं चॅनल समजून टाका. ती बात वेगळी. आणि इथं मंदिर पण आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे बाबाचं मंदिर आहे. आणि तुळशी बघून घ्या. इथला व्ह्यू काय असा येतो, काय डेंजर व्ह्यू येतो इथला, पण काय सांगू मी जास्त पुढे मी जाऊ शकणार नाही कारण की जास्त पुढे कधी गेलो माझ्या दादा काय आहे इथं. काही नाही विचित्र प्राणी मला दिसत आहे काही, पण काय बोलू मी आता. ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल लवकरात लवकर सबस्क्राईब केले. चला भाऊ तुमले पुरा ब्लॉग मला समाडीशी नाणं परत पुढे माहिती नाही मी ब्लॉग बनायला लोचा पाहिजे. चला मी तुमले पुढला ब्लॉग मला पटा दाखवतो. चला.